4 ते 5 दिवस असेच मऊसूत राहणारे लाल भोपळ्याचे घारगे कसे करायचे ते आज आपण बघूया। पण भोपळ्याची साल काढणं फार कठीण होतं, तर त्यासाठी इथे मी लाल भोपळा मस्त छान किसून शिजवून त्याचे घारगे केले। तर सुरू करूया आपण रेसिपीला। त्यासाठी पाव किलो लाल भोपळा मी इथे घेतलाय। त्याच्या अशा बिया ज्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आणि वरची जी स्किन आहे ती पण आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, भोपळा जो आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्याला किसून घ्यायचं आहे। तर साधारण इथे 2 वाट्या भोपळ्याचा किस होतो, पाव किलो भोपळा जर घेतला तर इथे छान मी भोपळा किसून घेतला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, त्याला शिजवून घ्यायचं आहे। तर 1 चमचा मी इथे साजूक तूप पॅनमध्ये घालून घेतलंय। त्यावर आपल्याला हा किसलेला भोपळा घालायचा आहे आणि 1 वाटी मी इथे गूळ पावडर घातली आहे। हे सगळं आपल्याला छान मंद आचेवर वाफवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, याला हाय फ्लेमवर शिजवू नका, कारण आपण इथे गूळ वापरतोय। तर त्यासाठी याला आपल्याला मंद आचेवरच छान शिजवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून याला मी साधारण 10 मिनिटं छान वाफवून घेते। आपण बघूया इथे आपला लाल भोपळा आणि गूळ जो आहे तो छान शिजलाय का। मस्त गुळामध्ये आपला जो लाल भोपळा आहे तो छान मऊसूत शिजला आहे। आता आपल्याला ह्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे। मी इथे अर्धा चमचा मीठ घेतलाय, अर्धा चमचा वेलची पूड, पाव चमचा आपल्याला इथे जायफळ पूड घालायची आहे आणि 1 छोटा चमचा मी इथे खसखस घालून घेते। सगळं आपण हे छान एकत्र करून घेऊया आणि अजून ह्याला साधारण 2 मिनिटं आपण छान होऊ देऊया। गुळाचं पाणी जे आहे ते आपल्याला थोडं आटवून घ्यायचं आहे। खूप जास्तही गूळ आपल्याला नाही आटवून घ्यायचं आहे, इतकी जी कन्सिस्टन्सी आहे ती ठीक आहे। आपण ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थंड व्हायला ठेवूया। थंड झाल्यावर आपल्याला ह्यात पीठ घालून ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे। एकदा मी याला पुन्हा छान एकत्र करून घेते। आता आपण ह्यात घालूया साधारण 2 वाट्या मला इथे गव्हाचं पीठ लागलंय, तर मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घालून घेते। तुम्ही याला थोडं खुसखुशीत करण्यासाठी इथे 2 चमचे तांदळाचं पीठ पण घालायचे। मी नाही घातलेलं आहे, मी ह्याला मऊसूतच बनवणार आहे। गोळा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे, इथे पाण्याचा वापर नाही करायचा आहे। तुम्हाला वाटलंच तर इथे तुम्ही थोडंसं दूध वापरू शकता। तर मी 2 चमचे दूध घालून ह्याला पुन्हा छान असं मळून घेते आणि साजूक तूप लावून त्याला मऊ करून घेते आहे। इथे आपला घारगे बनवण्यासाठी गोळा जो आहे, कणिक जी आहे ती आपली छान मळली आहे। आता आपल्याला काय करायचे, ह्याचे असे थोडे पोळीपेक्षा थोडे मोठे मोठे गोळे करून घ्यायचे आणि त्याची आपल्याला त्यानंतर पोळी लाटून घ्यायची। अशा प्रकारे इथे मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहे। आता थोडी कणिक लावून मी त्याची पोळी लाटून घेते। पोळी जी आहे ती आपल्याला खूप पातळही नाही लाटायची आहे आणि खूप जाड पण नाही लाटायची। तुम्ही बघू शकता इथे मी किती जाडीची पोळी ठेवते आहे ते बघा। अशा प्रकारे आपल्याला जी पोळी आहे ती मध्यम ह्याच्यात लाटून घ्यायची, खूप पातळ नाही खूप जाड नाही। आणि मी इथे सगळे जे घारगे आहेत ते असे छान पेल्याने कट करून घेते। वाटी पेला तुम्ही काहीही इथे वापरू शकता घारगे कट करायला। आणि वरचं जे आहे हे मी सगळं कणिक जी आहे ती काढून घेते। बघा मस्त इथे छान आपले जे घारगे आहेत ते तयार झालेले आहे। अशा प्रकारे मी सगळे जे घारगे आहे, ज्या पुऱ्या आहेत भोपळ्याच्या त्या मी बनवून घेतलेल्या आहे। आता आपण ह्याला छान तळून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, सगळे जे घारगे आहेत ते मी ह्यात घालून घेते। जितके बसतील म्हणजे तितके घालायचे। 4 ते 5 घारगे मी इथे घालून घेतले आणि वरून त्यावर असं छान तेल सोडून घेते। हे घारगे जे आहे हे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे। आपण इथे गूळ वापरलाय, तर हाय फ्लेमवर तळले तर ते काळे पडतील। घारगे मस्त इथे छान तळून झाले। ह्याच्यातलं तेल आपण काढून घेऊया आणि हे सगळे घारगे एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया। मी तुम्हाला दाखवते बघा,
मस्त छान मऊसूत असे भोपळ्याचे घारगे जे आहेत ते आपले इथे तयार आहे। आणि हे जे घारगे आहे हे साधारण 4 ते 5 दिवस छान असेच राहतात। चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लाल भोपळ्याचे मऊसूत असे घारगे नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। पाहत रहा रेसिपी थिएटर।